प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्त वेळी प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त, बाल भागवत भक्त शिरोमणी, प्रेम भांडारी भक्त शिरोमणी, संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या अभंग गाथातला संतपर प्रकरणातला 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग, बहुधा सर्वांच्या पाठातील असणारा अभंग आज आपण प्रवचनरूपी सेवेकरिता निवडला आहे. म्हणून ज्या पद्धतीने माऊली ज्ञानोबाराय बुद्धी देतील यथामती प्रवचन करण्याचा प्रयत्न करेल. हो, या अभंगामध्ये नामदेव महाराज संतांच्या संगतीत प्राप्त झालेले सुखाचे अनुवाद करत आहे. नव्हे तर संतांच्या संगतीत प्राप्त झालेले सुखाचे वर्णन करत असताना संतांची काही अंतरंग लक्षणं ह्या अभंगाच्या माध्यमातून सांगतायत. थोडक्यात सांगायचं झालं तर या अभंगामध्ये नामदेव महाराज संतांच्या संगतीत प्राप्त झालेलं जे अलौकिक सुख आहे, जे दिव्य सुख आहे, या सुखाची महती सांगत आहे. अभंगाची प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर अल्पसहा परिहार देणं वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्याने ते इष्टनिवार्य तथा गरजेचे सुद्धा आहे की किमनिमित्ताने आम्ही सर्वजणी ते जमलेले आहोत. तर षडगुण ऐश्वर्य संपन्न अनंतकोट ब्रह्मांड नायक अखिल जगदाधार प्रातपर परमेश्वर परमरसिक भक्तवांशल कल्पतरू भक्तवांशल दीनबंधू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा अलंकापुरी पीठाधीश्वर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योगियांचे माऊली साधकांचे मायबाप असणारे वैष्णवाग्रणी अशा अनेक विशेषणांनी युक्त संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबाराय शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज भक्त शिरोमणी नामदेव महाराज संत हृदय सम्राट विश्ववंदे विश्वभूषण वैराग्य राग रसिक नव्हे तर वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारी गाथारूपी पंचमवेद निर्माते. अहो, ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू राजे तुमच्या हातात ढाल आणि तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे, परंतु आमच्या गळ्यात माळ असणं आणि हातात टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे अशी शिकवण देणारे जगद्गुरु तुकोबाराय. ज्या ब्रह्मांडात विलीन झाला ब्रह्म चित्कल्या झाला काया प्राप्त श्री संत आदिशक्ती आदिमाया मुक्ताबाई महाराज आणि अधिकरून सकल संतांच्या पादस्पर्शाने पुनीत पावन झालेले आपले हे आंबेगाव आणि यामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, याला तृतीय तपपूर्ती निमित्त आपला हा सप्ताह चालू आहे. ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा सप्ताह चालू असणारे श्री सोमनाथ महाराज आणि परमपूजनीय गुरुवर्य गोपालदासजी महाराज यांच्या शुभाशीर्वादानं आणि श्री संतोषी मातेच्या कृपेनं आपण हा तृतीय तपपूर्ती महोत्सव पार पाडत आहोत आणि याच्या आता आपली चतुर्थ तपपूर्तीकडे वाटचाल सुरू होणार आहे. अविरतपणे तुम्ही तृतीय तपपूर्ती महोत्सव अखंडपणे पार पडत आला आहात. तरी समाजात प्रेम आणि सहिष्णुता वृद्धिंगत व्हावी याकरिता तुम्ही जे समाजकार्य करत आहात त्याबद्दल तुम्हाला शतशः नमन आहे. ज्यांच्यामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा दुर्लभ योग घडून आला ते असणारे माझे गुरुवर्य. असं म्हणतात की गुरुवरांचं नाव मुखाने घेत नाही. शास्त्रकार वर्णन करताना सुद्धा असंच म्हणतात, आत्मर्नामो गुरुनामो नामानी अति कृपण्यस्य श्रेयस कामो न निगुरुन्यात ज्येष्ठ अपत्य कलत्रयम. शास्त्रांच्या मतानुसार गुरुवर्यांचं नाव मुखाने घेत नाही, परंतु जर मी माझ्या गुरुवर्यांचं नाव मुखाने घेतलं नाही तर तुम्हाला कळणार नाही की माझे गुरुवर्य नेमके आहेत कोण. तर माझे गुरुवर्य असणारे हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य मृदुंग मार्तंड असणारे दीपकजी महाराज सुद्रिक पाटील आणि समाज प्रबोधनकार कीर्तन केसरी असणारे हरिभक्त पारायण अनिताताई महाराज सुद्रिक पाटील म्हणजे माझे आदरणीय असणारे मायणी बाबा, ज्यांच्यामुळे माझ्यासारख्या पामराला ही कीर्तनरूपी किंवा प्रवचनरूपी सेवेची संधी प्राप्त झाली. मज पामराय काय थोरपण पायी शिवण पायीच बरी, ज्यांच्यामुळे ही संधी प्राप्त झाली त्या असणारी गुरुवर्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होते. ज्यांच्यामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचे दुर्लभ योग घडून आला त्यांचे त्या आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानते. ज्यांच्यामुळे मला पुढे जाण्याची संधी प्राप्त झाली ते असणाऱ्या सगळ्यांचे एकदा नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. ऐका, मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनाचा जर विचार केला तर मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. अर्थात मानवी जीवन हे संगती प्रधान असल्यामुळे मानवी जीवनात संगतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग जीवन जगत असताना प्रत्येक जण एकमेकाच्या साह्याने एकमेकाच्या आधाराने आपलं जीवन जगत असतो. प्रत्येक जण आता व्यवहारातलं बघा किंवा परमार्थातलं मला व्यवहारातलं सांगायचं झालं तर प्रत्येक जण एकमेकाच्या साह्याने आपलं जीवन जगत असतो. परंतु पारमार्थिक दृष्ट्या विचार करू गेलो तर या अखिल कोड ब्रह्मांड नायकाला देखील एकट्याला कर्मणं गेलं. शास्त्रामध्ये तसं वर्णन आहे, सह एकाकीना रमते, या भगवान परमात्म्याला एकट्याला कर्मणं गेलं म्हणून एकोहम बहुसहम या संकल्पाद्वारे हे सबंध जगी संपूर्ण सृष्टी या भगवान परमात्म्याने निर्माण केली. हे सबंध जग
ही संपूर्ण सृष्टी या भगवान परमात्म्याने निर्माण केली. आता विश्व उत्पत्तीच्या बाबतीत आपल्याला वेगवेगळे मतप्रवाह दिसून येतात. हे जग निर्माण कसं झालं तर आपोआप झालं, स्वभावता झालं असं असुरी प्रवृत्तीचे लोक म्हणतात. आता असुरी प्रवृत्ती म्हटली म्हणजे ते कोणाचं ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाही. ते काय म्हणतात, त्यांचा उल्लेख भगवान परमात्मा सुद्धा गीतेत करतो. असत्यम प्रतिष्ठम ते जगता हुरणीश्वरम अपरस्परम समुत्तम किमन्यत काम हेतुकम. ते मुळातच कोणाचं ऐकत नाही. ते म्हणतात की हे जग कोणी निर्माण केलं नाही तर हे आपोआप निर्माण झाले, स्वभावता निर्माण झाले. आता विश्व उत्पत्ती म्हटली म्हणजे विविध मतप्रवाह आहेत, विविध सिद्धांत आहेत, संकल्पना आहेत, संज्ञा आहेत. तसंच एक संज्ञा आहे म्हणजे चार्ल्स डार्विन. चार्ल्स डार्विन नावाचा एक पाश्चात्य शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याचं असं म्हणणं आहे की आता जो मनुष्य आपल्याला दिसत आहे याचे पूर्वज माकड होते. कोण होते? माकड होते. बोलत चला. झोपले का तुम्ही? बोलत चला. का मुकेत? मग बोलत चला. तर त्याचं काय म्हणणं आहे की आता जो मनुष्य आपल्याला दिसत आहे याचे पूर्वज माकड होते. आता त्याचा हा जो सिद्धांत आहे त्याचं नाव आहे उत्क्रांतीवाद, थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. आता त्याचा हा जो सिद्धांत आहे हा पूर्णतः खंडित आहे, कारण आपल्याला आजही माकडं पाहायला मिळतात. बोलत चला. आजही माकडं पाहायला मिळतात, पण त्याचा मनुष्य होताना दिसतो का? पाहिलाय तुम्ही? कोण म्हटलं? ऐका. तर आजही आपल्याला माकडं पाहायला मिळतात पण त्याचा मनुष्य होताना दिसत नाही. म्हणजे त्याचा हा जो सिद्धांत आहे थेअरी ऑफ इव्हॉल्युशन हा पूर्णतः खंडित आहे. परंतु दुर्दैव असं आहे की शालेय पाठ्यपुस्तकात हा सिद्धांत शिकवला जातो. दुर्दैव हेच आहे, जे महत्त्वाची गोष्ट आहे, जे ठळक मायना आहे तो आपण देत नाही. परंतु उत्क्रांतीवाद हा एकदम बोल्ड अक्षरात लिहिलेला आहे. उत्क्रांतीवाद, थेअरी ऑफ इव्हॉल्युशन अगदी मोठ्या अक्षरात लिहिलं आहे. त्यात आधी मानवाचं चित्र देखील आहे की कसा मनुष्याचा विकास होत होत त्याला हा मनुष्यदेह प्राप्त झाला. आता मला तिकडे वळायचं नाही. माझा मुद्दा काय की संबंध जग ही संपूर्ण सृष्टी या भगवान परमात्म्याने निर्माण केली. बरं, हे की मी माझ्या पदराचं सांगत आहे का? नाही. याविषयी संत महात्म्यांचे अनुभव आहेत, युक्तिवाद आहेत, प्रमाण आहेत. आपलं सनातन शास्त्र असं सांगतं. उपनिषदांमध्ये तसं वर्णन आहे. तैत्तरीय उपनिषदात त्याचं वर्णन आहे. ऐका. यत वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ते यत पर्यंत विसंविशन्ति तत् जिज्ञास्व तद् ब्रह्मेति. किंवा जयापासून सकळ मही मंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा नय अनुमाना श्रुतीसी. म्हणजे संबंध जग ही संपूर्ण सृष्टी या भगवान परमात्म्याने निर्माण केली. बरं, आपण एक हिशोब मांडलं की देवाने निर्माण केली. बरं, का निर्माण केली? काहीतरी कारण असावं, कारण ह्या जगात विनाकारण कोणतीही गोष्ट घडत नाही. जडभरत राजाचा जन्म झाला. का कारण होतं? वासना होती. जडभरत राजा हरणीगर्भे मेला, घाला तो घातला वासनेने. म्हणजे काय कारण होतं तर वासना होती. दशरथाला पुत्रवियोग झाला, रामाला वनवास झाला, सीतेला वियोग घडला, विरह झाला. काय कारण होतं तर कर्म होतं. आणि दुसरं म्हणजे पाप होतं. तर धृतराष्ट्राने मागच्या जन्मामध्ये एका सर्पिणीला अंधळ केलं आणि तिचे 100 पिल्लं मारली. पुढच्या जन्मात त्याला तो अंधळा झाला आणि त्याचे 100 पुत्र मेले. म्हणजे काय होतं तर कर्म म्हणजे पाप आणि वासना. कर्म, पाप आणि वासना हे प्रारब्ध होतं. याच्यानुसार त्याला प्रत्येक गोष्ट भोगावी लागली. म्हणजे ह्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. त्यामागं काहीतरी कारण असतं. काय कारण होतं तर हे कारण होते. मग भगवान परमात्म्याने हे जग निर्माण का केलं त्याचं कारण आहे का? याचं कारण निळोबाराय महाराज देतात. एकलिना कंठीची म्हणून यायने निर्माण केली वो 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5ही महाभूते भौतुके भिन्न भिन्न हो. हे संबंध जग ही संपूर्ण सृष्टी ह्या भगवान परमात्म्याने निर्माण केली. का निर्माण केली? कारण त्याला एकट्याला कर्मणा गेलं. आता जर अखिल कोट ब्रह्मांड नायकाला कर्मणा गेलं तर तद्वज्ञाने कैमूर्तिक न्यायाने तुम्ही आम्ही साधारण मनुष्य संगतीशिवाय राहू शकत नाही. मानवी जीवनात जर संगती घडणार असेल, संगती अटळ असेल, संगती अपरिहार्यच असेल तर कोणा भलत्या सलत्याची करून चालणार नाही. कोणा भलत्या सलत्याची करून चालणार नाही. ज्या संगतीमुळे आपलं परमकल्याण होईल, आपल्या जीवनात सुख शांती समाधान प्राप्त होईल, नवे तर आपलं जीवन कृतार्थ होईल, अशाच व्यक्तींची आपण संगती हे केली पाहिजे. परंतु गंमत ऐका, एक गमतीचा भाग ऐका. एखादं पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकाच्या विचाराने आपण कितपत प्रभावी होऊ हे सांगता येत नाही. कितपत प्रभावी होऊ हे सांगता येत नाही.
अब्दुल कलामांजींचं एक पुस्तक आहे अग्निपंख, विंग्स ऑफ फायर. त्यामध्ये ते म्हणतात की माझ्या आयुष्यात अथक संघर्ष होते, मी अथक प्रयत्नांनी कुठेतरी यश प्राप्त केलं. परंतु जर त्यांचा इतिहास पाहिला तर ते एक पेपरवाले होते. पेपरवाले असताना त्यांनी त्यांचं आयुष्य तसंच झटत त्यांनी पुढचं शिक्षण पार केलं. ही त्यांचं आत्मचरित्र आहे, त्यांची बायोग्राफी आपल्याला त्याच्यात पाहायला मिळते. त्यांचं स्वप्न होतं की मला पायलट व्हायचंय. त्यांचं स्वप्न होतं मला पायलट व्हायचंय, परंतु काही कारणास्तव ते पायलट झाले नाही. मग ते हार मानले का आयुष्यात? नाही, त्यांनी गिवअप केलं नाही. ते म्हटले की मी याच्यापेक्षा सुद्धा काहीतरी चांगलं बनवून दाखवेल. ते जगाचे मिसाईल मॅन झाले. ऐका दादांनो, ते काय झाले? मिसाईल मॅन झाले. आजपर्यंत कोणी झालं नाही, होणार सुद्धा नाही मिसाईल मॅन, बरं का. कोणी होणार सुद्धा नाही. म्हणजे असं काहीतरी कर्तृत्व करून जायचं. जर आता स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतात किंवा आपल्यासारखे शालेय जीवनातले विद्यार्थी असतात, जर माणसाला थोडं कुठंतरी अपयश आलं तर मनुष्य खचून जातो, म्हणतो हे माझ्याच्याने शक्य नाही. परंतु जर याचा काहीतरी बोध घेतला तर आपण आपल्या जीवनात काहीतरी प्राप्त करू शकतो. परंतु काहींचा याच्यावर प्रभाव पडतो, काहींना पडत नाही. म्हणजे काहींना रुचतं, काहींना रुचत नाही. किंवा आम्ही कीर्तन प्रवचन करतो, काहींना याचा फरक पडतो, काहींना पडत नाही. नाही तर लोक अपोज करतात, तुम्ही असंच का सांगितलं, म्हणजे काही याचा विरुद्ध अर्थ घेतात. परंतु जर आपण एखाद्याच्या संगतीत गेलो तर त्या संगतीचा प्रभाव आपल्या परिवर्तनात मात्र नक्की जाणवत असतो. पाहिलंय का तुम्ही? आमच्याकडे एक म्हण आहे, म्हणजे आमच्या भागात बरं का, खानदेशात एक म्हण आहे, धवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला. बोलत चला. मुकेत का तुम्ही? मला वाटलं तुमच्याकडे आहेच नाही. कळते का माझी भाषा? कळते ना? मग रिस्पॉन्स देत चला. तर धवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला. म्हणजे संगत गुण का सोबत गुण यालाच म्हणतात बरं का. म्हणजे काय? चांगल्या गोष्टींचा प्रभाव आपल्यावर पडत नाही, परंतु वाईट आपण लवकर कॅचअप करतो, लगेच आपल्या लक्षात येतं. अशा गोष्टींचं आता विस्तृत चिंतन आपल्याकडे वेळेचा अगदी कालावधी मर्यादित आहे. आता ऐका. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की संगती नेमकी करायची कोणाची? बरोबर आहे, पडला आहे का प्रश्न? असं म्हणतात जिज्ञासू व्यक्तींना प्रश्न पडतात. तुम्ही आहात ना जिज्ञासू? मग प्रश्न पडला असेल तुम्हाला की संगती नेमकी करायची कोणाची? तर मानवी जीवनात आल्यानंतर या जीवाने जडाची संगती करू नये. जडाची संगती करू नये, कारण जडाची संगती केल्यानंतर जीवाचा उद्धार होणार नाही. याचं विस्तृत चिंतन आपण पुढे पाहणार आहोत. आता फक्त एवढं लक्षात घ्या की या जीवाने जडाची संगती करू नये. दुसरं म्हणजे ह्या जीवाने जीवाची देखील संगती करू नये. कारण जीवाने जीवाची संगती करणं म्हणजे मौली ज्ञानोबा म्हणतात, रामे दुखिया दुखिया भेटले, किंवा तुकोबाराय म्हणतात, एखादा थकलेला भागलेला शिनलेला मनुष्य एका दुसऱ्या व्यक्तीजवळ गेला तर काय होतं महाराज? शिनले ते गेले शिनिल्यापासी, त्या झाली दोघांची एक गती. म्हणून ह्या जीवाने जीवाची देखील संगती करू नये. तर या जीवाने देवाची अथवा देवमान्य संतांचीच संगती करावी. आपला मुद्दा काय होता? संगती, बरोबर आहे. त्याला अनुसरून संगती म्हणजे काय हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. मानवी जीवनात आल्यानंतर काही गोष्टी कराव्या लागतात, काही गोष्टी कराव्या लागतात. कराव्या लागणाऱ्या गोष्टींपैकी संत संगती एक आहे. संतांची संगती करावी लागते, विसंगती भोगावी लागते आणि कुसंगती ही टाळावी लागते. कान उंच करून ऐका. मानवी जीवनात आल्यानंतर संत संगती करावी लागते, विसंगती भोगावी लागते आणि कुसंगती ही टाळावी लागते. आपण होण संतांची संगती करावी लागते. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरणी व्हावे रिघावया. संतांच्या ठिकाणी जात असताना कोणत्याही निमंत्रणाची वाट पाहू नये. आता आपल्या गावामध्ये इतका सुंदर महोत्सव आयोजित केला आहे. शारदीय नवरात्र महोत्सव चालू आहे. इतकं सुंदर आयोजन नियोजन आहे की बघणाऱ्याचे डोळे अगदी स्तब्ध झाले. आम्ही तर जागेवरच खेळलो. इतकं सुंदर वातावरण आहे. तरी आपली शेजारचीला पण म्हटलं की चल कीर्तनाला, चल प्रवचनाला, ती म्हणते नाही बाई आज नाही. सुरुवातीला काय असतं, नंतर 1-2 दिवसांनी गाडी रुटीनला लागली की आपण लगेच जाऊ. म्हणजे लोक शेजारच्याची वाट पाहतात. परंतु लक्षात घ्या की इथं सगळ्यांना अधिकार आहे. सगळ्यांचे येते आहे अधिकार. किंवा यारी यारे लहान थोर याती भलती नारी नर, सगळ्यांना अधिकार आहे महाराज. तरी लोक शेजारच्याची वाट पाहतात. म्हणजे तुमचं काय त्यांच्यापासून आडून राहिलंय का काही? तरी सुद्धा मनुष्य म्हणतो की नाही माझे शेजारची येईल, माझा बाजूचा येईल तेव्हाच मी तिथे जाईल. म्हणजे संतांच्या ठिकाणी जात असताना एवढा भावार्थ लक्षात घ्या की संतांच्या ठिकाणी जात असताना कोणत्याही निमंत्रणाची आवश्यकता अजिबात नाही. पुढचे म्हणजे विसंगती. आता आपल्याकडे 4 वेद, 6 शस्त्र, 18 पुराण आहेत, मीमांसा आहेत, भरपूर आपल्याकडे विपुल ग्रंथ संपदा आहे.
त्यांच्यामध्ये विविध विसंगत्या आढळून येतात. तर प्रमुख 4 विसंगत्या सांगते अगदी धावत्या वेळेत ऐका. पहिली म्हणजे पितापुत्रांची विसंगती, दुसरी म्हणजे मातापुत्रांची विसंगती, तिसरी म्हणजे बंधुबंधूंची आणि चौथी म्हणजे पती पत्नीची. तर पहिली विसंगती म्हणजे पितापुत्रांची. आता ह्या पितापुत्रांच्या विसंगतीबद्दल सांगायचं झालं तर हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद. आपल्याकडे तुकोबाराय म्हणतात शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी, पण इथे बीजच अशुद्ध होतं पण फळ मात्र शुद्ध जन्माला आलं. हे कर्म असतं बरं का. तर ही पितापुत्रांची विसंगती झाली. विसंगती अगदी आहेच म्हणजे यात संशय नाही. तर ही विसंगती आपल्याला आढळून येते. दुसरी म्हणजे मातापुत्रांची. रामायणाचा जर विचार केला तर मातापुत्रांची विसंगतीबद्दल विचार झाला तर कैकेयी आणि भरतजी ही मातापुत्रांची विसंगती आहे. तिसरी म्हणजे बंधुबंधूंची, ती म्हणजे विभीषण आणि रावण. ऐका, कान उंच करून ऐका. विभीषण हा लंकेत राहून बिघडला नाही. विभीषण हा लंकेसारख्या पापी राज्यात राहून बिघडला नाही, परंतु जी कैकेयी होती ही रामासारख्या पवित्र राज्यात राहून सुधारली नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आपल्या समाजातली. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे का. आणि चौथी म्हणजे पती पत्नीची. आता ह्या विसंगतीबद्दल बोलायला नको, कारण व्यवहारात पदोपदी ही विसंगती पाहत असतो. तुकोबाराय म्हणतात कानडीने केला मराठा भ्रातार, एकाचे उत्तर एकाने. आता तुकोबारांचा हा फार विस्तृत आणि मार्मिक अभंग आहे. प्रसंग अगदी रंगवून सांगण्यासारखा आहे, पण आपल्या कीर्तनाला लागणार आहे ते वरपंग, अगदी वरपंग लागणार आहे. प्रसंग सांगण्या एवढा गहन भाषेत जाण्यापेक्षा आपण अगदी वरपंग घेऊ. तुकोबाराय काय म्हणतात, कानडी म्हणजे कर्नाटकातल्या स्त्रीने मराठा भ्रातर म्हणजे महाराष्ट्रातल्या पुरुषाशी विवाह केला तर काय होणार आहे. इने पाचरीले यलबा म्हणून रुपळ्या न झाली आता, तैसे मज करू नको कमळापती देई या संगती सज्जनांची. तुकोबाराय म्हणतात देवा आता याचा जर विचार केला तर हिला मराठी येत नाही आणि याला कानडी समजत, किती मोठी गफलत होणार आहे. आता बघा मी माझ्यावरून सांगते, कारण की काही अंदाज आपल्यावरून घ्यायचे असतात. मी आहे मुळात खानदेशातली, माझी बोली भाषा काय अहिराणी आहे. तर आता मी जर आमचा भाग सोडून कर्नाटक खाली तामिळनाडू दक्षिण भागाकडे गेले आणि एका चहाच्या टपरीवर चहा प्यायला थांबले तर मी त्यांच्याशी काय संवाद साधणार आहे, कारण मला कानडी भाषा म्हणजे कन्नड भाषा येत नाही आणि त्यांना माझी भाषा समजत नाही. म्हणजे एवढी मोठी विसंगती आपण फक्त क्षणिक पाहिली, परंतु ही संसाराभर म्हणजे पूर्ण आयुष्यभराची विसंगती आहे. पूर्ण आयुष्यभर आता लग्न केल्यानंतर आयुष्यभर ती विसंगती जर भोगायची म्हटल्यास किती विपदा होणार आहे. आणि योगायोगानं जर घडून आली तर हिला भोगल्या वाचून पर्याय नाही. सहसा तेच पाहायला मिळतं. नवरा पूर्व तर बायको पश्चिम ही मतं विरुद्ध आहेत बरं का. समाजात हेच आढळून येतं. त्यामुळं आता घटस्फोटांचं प्रमाण जास्त वाढलं आहे. असो, तर एवढी मोठी विसंगती आपल्याला आढळून येते आणि मानवी जीवनात आल्यानंतर कुसंगती ही टाळायची असते. घडून जरी आली तरी हिला टाळायची असते. फक्त 2च गोष्टी अशा आहेत ज्या आपण टाळू शकत नाही, जन्म आणि मृत्यू. परंतु संगती ही आपल्या हातात आहे. आपण संगतीला अवश्य टाळू शकतो. तर संगतीचा विचार केला, मानवी जीवनाची जे काही अधोगती किंवा अधपतन होत असेल तर याचं कारण संगती आहे. ही एवढी घातक आहे, एवढी घातक आहे. या कुसंगतीचा परिणाम केवळ चेतन वस्तूवर होतो असं नाही, तर जड वस्तूंवर देखील होतो. तुकोबारायांचा फार गोड अभंग आहे. हिरा ठेविता ऐरणी वाचे इमारिता जो घणी, तोचे मोल पावे खरा करणीचा होय चुरा. तुकोबाराय फार मार्मिक अभंग देतात, किंबहुना गूढ सुद्धा असतात. आता संतांचा जर विचार केला तर एखादा सिद्धांत सांगण्यासाठी एखादा दृष्टांत देत असतात. दृष्टांत घेतलाय हिऱ्याचा. हिरा काय जड पदार्थ आहे. हिऱ्याची जर पारख करायची असेल तर कसा ओळखायचा, म्हणजे जर आपल्यापैकी कोणी हिरा घेण्याची जिज्ञासा व्यक्त केली तर हिरा ओळखायचा कसा. किंबहुना तो महाग आहे, परंतु जर यदाकदाचित तुमची इच्छा झाली तर कसा ओळखायचा. त्याला ऐरणीवर ठेवायचं आणि वरून घणाचे घाव मारायचे. ओरिजिनल हिरा फुटत नाही आणि डुप्लिकेटची मी गॅरंटी देत नाही. ओरिजिनल हिरा कसाच फुटत नाही. कारण आपण आता सगळे माझ्यासमोर शालेय जीवनातले विद्यार्थी बसले आहेत, बरोबर आहे, सगळे शालेय जीवनातले आहे. तर आपल्या सगळ्यांचा एक घटक अगदी परिचयाचा असतो, पदार्थांचे गुणधर्म, प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स. पदार्थांचे गुणधर्म, प्रत्येक पदार्थांचे गुणधर्म सांगितले आहे. तेल, चहा, साखर सगळ्यांचे गुणधर्म आहेत. तसंच हिऱ्याचा गुणधर्म सांगितला. हिरा म्हणजे डायमंड, हा जगातला सगळ्यात कठीण पदार्थ आहे. वर्ल्ड हार्डेस्ट सबस्टन्स इन द वर्ल्ड. जगातला सगळ्यात कठीण पदार्थ जर कोणता असेल तर तो आहे हिरा. हा जगातला सगळ्यात कठीण पदार्थ आहे, जो ऐरणीच्या घावाने फुटत नाही. फुटत नाही, 3दा बोलते, फुटत
नाही. बोलत चला. मला आत्ता कळलं तुम्ही पण तुम्हाला पण बोलता येतं म्हणजे, बरोबर आहे. मग बोलत चला. ओरिजिनल हिरा फुटत नाही. परंतु हा जर हिरा ढेकणांच्या संगतीत गेला तर काय होणार आहे? ढेकणांच्या संगी हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. महाराज म्हणजे काय? तर आता दृष्टांत संपलाय, सिद्धांताकडे लक्ष द्या. आपल्या जीवनामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या कर्तृत्वाने, आपल्या वक्तृत्वाने असे चमचमणारे हिरे, असे चमचमणारे तेजस्वी हिरे, परंतु एका संगतीमुळं लयाला गेले, अधपतन झालं. हे मी तुम्हाला सांगायला नको, तुमच्या डोळ्यासमोरचे उदाहरण आहेत. जगातला तुमच्या भागातला प्रतिष्ठित व्यक्ती असू द्या, परंतु एका अल्पशा संगतीमुळे त्याच्या जीवनाचं ऱ्हास झाला, अधपतन झालं. किती वाईट आहे. नारद महर्षी सांगतात त्यांच्या भक्तिसूत्रामध्ये, नारद भक्तिसूत्रामध्ये एक सूत्र आहे, दुसंग सर्व थैव त्याजह. दुसंगतीचा सर्व प्रकाराने त्याग करावा. आता ही कुसंगती किंवा दुसंगती एका स्तरावर घडते का? नाही, विविध स्तरांवर घडते, विविध पातळ्यांवर घडत असते. मग हिचा त्याग करावा म्हणजे थोडक्यात काय? काया, वाचा आणि मन. तर ह्या तिघांनीही ह्या कुसंगतीचा त्याग करावा आणि संतांची संगती ही सर्व प्रकाराने अवलंबावी. मग एकाने प्रश्न विचारला, ते कशी असते हो संतांची संगती? मग मी म्हटले की संतांच्या संगतीत सुरुवातीला त्रास होतो. तो म्हटला, ताई त्रास होतो? तुम्ही असं म्हणताय? मी म्हटले हो, त्रासच होतो. कारण आता आपलं जीवन कसं आहे? सोयरं आहे. शिस्त आपल्याला आहे का? बोलत चला. तुमच्याकडनं त्या उत्तराची मला अपेक्षा आहे. शिस्त आहे का आपल्याला? हा म्हटले, 2-3 जण हा म्हटले. शिस्त आपल्याला आहे? बरं. तर शिस्त आपल्याला मुळात नाही. आपलं जीवन कसं आहे? सोयरं आहे, अगदी सोयरं आहे. सायस आहे आपलं जीवन. किती सोयरं आहे महाराज आपलं जीवन. शिस्त मुळात नाही. अलीकडच्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं जीवन काय आहे? तर सैराट आहे. अशा सैराट जीवाला जेव्हा संतांची संगती प्राप्त होत असते तेव्हा मनुष्याचा उद्धार होत असतो. कारण अधपतन संतांचा महिमा, त्याच्या वेदमा संतांसवी ठेवी त्या जोडी महालाभराशी, तुका म्हणे असे नाश नाही. म्हणून मानवी जीवनात आल्यानंतर कितीही त्रास झाले तरी संतांची संगती ही करायला पाहिजे. कारण काय असतं, आता अगदी तुम्हाला महत्त्वाचं सांगताय का? एखादा मित्र म्हणाला, म्हणजे सहज म्हणाला की चल तमाशाला, म्हणजे ही संगती कशी आहे? तर सुरुवातीला हे अगदी गोड बोलतील. ते म्हणतील की आम्ही साखरेपेक्षा गोड आहोत, किंबहुना मधापेक्षा गोड आहोत, इतके म्हणतील. सुरुवातीला पदराचे पैसे खर्च करून आपल्याला वाईट व्यसन लावतील. पण नंतर काय होणार आहे हे डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत महाराज. हे मी सांगायला नको. काय झालंय त्यांचं? गटारीतच पडलेले आहेत. अजूनही गटारीत पडलेले आहेत. तर असो, तर हे सगळं सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे की आपण संगती नेमकी करायला कोणाची पाहिजे. तर तुम्हाला प्रश्न आहे की करायची कोणाची? बरं, संतांची संगतीची गरज कोणाला आहे? तर जडाला आहे, जीवाला आहे, देवाला आहे आणि संतांना सुद्धा आहे. आता जडाचा जर विचार केला तर जड हा शब्द, आता तुम्हीच मला सांगा बरं, जड म्हणजे काय हो? बोलत चला. जड म्हणजे काय? ऐका, आता वाच्यार्थ लक्षात घेऊ नका, लक्षात घ्या. जड हा शब्द वेदांतातला आहे, शास्त्रातला आहे. जड म्हणजे काय? ज्याला स्वतःच देखील ज्ञान नाही आणि जो दुसऱ्याला देखील प्रकाशित करू शकत नाही अशा व्यक्तीस काय म्हणतात? तर जड म्हणतात. बरं, अशा व्यक्तीस काय म्हणतात? जड म्हणतात. मग काही जण आक्षेप घेतात. काही उदाहरणांशी पटवून सांगत राही का? आपल्या महाराष्ट्रात अशी 2 मंदिरं आहेत जी फक्त जडासाठी बांधली गेली. अगदी नियोजित वेळेत पाहू की जी फक्त जडासाठी बांधली गेली. पहिलं म्हणजे माऊलींनी जी भिंत चालवली होती ते मंदिर. आता मुळात मंदिरासाठी भिंत असते का भिंतीसाठी मंदिर? बोलत चला. तुम्हाला परत रेंजचा प्रॉब्लेम झाला का? नेटवर्क क्षेत्रात नाही. हा, आळंदी सोडले म्हणून आपण नेटवर्क क्षेत्रात नाही. नेटवर्क क्षेत्रात या बरं. आले रेंजमध्ये? मग बोला. तर मंदिरासाठी भिंत असते का भिंतीसाठी मंदिर? मंदिरासाठी भिंत असते. पण ही भिंत इतकी अलौकिक आहे की माऊलींनी हिच्यावर अनुग्रहित केलं. माऊलींनी या भिंतीला अनुग्रहित केलं आणि याचा उद्धार झाला. आजसुद्धा आळंदीत माऊलींनी जी भिंत चालवली आहे ते मंदिर आपल्याला पाहावयास मिळतं. दुसरं म्हणजे माऊलींनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली आहे. आता इथं टीका आहे की माऊलींनी सांगितली का? माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, लिहिली नाही. सच्चिदानंद बाबांनी ती लिहून काढली आहे. तर ज्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली तो म्हणजे नेवासातला परीस खांब. अगदी तुम्ही नेवासेला गेलं तर मोठं महाडपंथी मंदिर तुम्हाला तिथे पाहावयास मिळतं. तर अशाला जर म्हणजे अशा जडाला, जड म्हणजे निर्जीव, निर्जीव म्हणजे दगड. आपल्या नाहीत ना प्रवचनात कोणी? बोलत चला. तर असो,
तर अशाला जर संतांची संगती प्राप्त झाली तर त्याचा देखील उद्धार होत असतो. दुसरं म्हणजे जीवाला. जीव म्हणजे काय? आता जो जीव आहे हा परमगंतव्य स्थानाकडे जाण्याचा मार्ग चुकला आहे. नवे तर तो पदभ्रष्टच झालेला आहे, याबद्दल वाद नाही. मग अशा जीवाला जर संतांची संगती प्राप्त झाली तर त्याचा उद्धार होत असतो. मी नेहमी रामायणाचा दृष्टांत सांगत असते की खारुताईला संतांची संगती प्राप्त झाली आणि तिचा उद्धार झाला. परंतु काही आक्षेप घेतला की ताई पुराणातली वांगी पुराणात म्हणजे पुराणातल्या गोष्टी आम्हाला सांगू नका. रामायणात त्रेतायुगात घडला, आता लेटेस्ट सांगा कलियुगाचं. बरं ऐका कलियुगाचं. तर माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं. देहांत प्रायश्चित्त केल्यानंतर आनंदीतल्या कडबड ब्राह्मणांनी सांगितलं की माऊली जाऊन तुम्ही पैठणवरून शुद्धीपत्र आणा. शुद्धीपत्र आणण्याकरिता गेले तेव्हा तिथल्या सुद्धा कर्मठ ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्ही शुद्धीपत्र देणार आम्ही तुम्हाला, परंतु त्याआधी तुम्हाला एक परीक्षा द्यावं लागेल. समोरून जो रेडा येत आहे त्याचा मुखडं वेद वदवा. माझ्या माऊलींनी ऋग्वेदातला मंत्र म्हणवला, अनुग्रहित केला, त्याचं अज्ञान दूर केलं. तुमच्या आमच्या सगळ्यांकडे अज्ञान आहे. काय अज्ञान आहे आपल्याकडे? आत्मस्वरूपाचं, देहाधिकाचं आणि स्वस्वरूपाचं अज्ञान आपल्याकडे आहे. तर हे अज्ञान दूर करण्याकरिता ज्ञान असावं लागतं. ज्ञानाच्या सुद्धा दोन पद्धती शास्त्रात आहे, वस्तुनिष्ठ ज्ञान पद्धती आणि आत्मनिष्ठ ज्ञान पद्धती. ऑब्जेक्टिव्ह नॉलेज सिस्टीम आणि सब्जेक्टिव्ह नॉलेज सिस्टीम. ज्या दिवशी ज्ञान प्राप्त होतं त्या दिवशी अज्ञान आपोआप दूर होऊन जातो. भेद राहत नाही, कोणताच भेद राहत नाही. मग हे अज्ञान दूर झालं त्या रेड्याचं. ऋग्वेदातला मंत्र म्हणवला, ओम अग्नी मेळे पुरोहितम, ओम अग्नी मेळे पुरोहितम असा मंत्र उच्चार तो रेडा करू लागला. मग त्या रेड्याने थांबावं ना बरं महाराज. अनुग्रहित केल्यानंतर त्याने थांबावं ना नाही, तो माऊलींच्या मागं आळंदीच्या दिशेने येऊ लागला. माऊलींनी त्याला आडे फाट्याला समाधी दिली, जवळच आहे बरं का. तर माऊलींनी आडे फाट्याला त्याला समाधी दिली. मंत्री असू द्या, कलेक्टर असू द्या, आमदार, खासदार, सरपंच, माजी असो, आजी असो, प्रधानमंत्री असो, कोणीही असू द्या, मग तुमच्या गावात जर योगायोगाने आला आणि आड्या फाट्यावरून जर गेला आणि योगायोगाने जर तो समाधी जवळून गेला तर तो त्या समाधीला नतमस्तक झाल्याशिवाय जात नाही. हे संत तत्व आहे. हे तो नतमस्तक झाल्याशिवाय जात नाही. म्हणजे एका रेडाच्या पायावर डोका ठेवण्याचा अधिकार हे संत प्राप्त करून देत असता. हा संगतीचा प्रभाव आहे, हा संगतीचा प्रभाव आहे. दुसरं आणि तिसरं म्हणजे देवाला देखील गरज आहे संतांच्या संगतीची. तुम्ही म्हणणार ताई देवाला, अहो या जगाचा चालक मालक असणारा भगवान परमात्मा त्याला गरज आहे. ऐका, बरोबर आहे तुमचं. देव म्हणतो म्या बोलविला वेदू बोले किंवा माझ्या सत्तेने सूर्यासी चालणे, किंवा ईश उपनिषदामध्ये भगवान परमात्मा म्हणत असतो ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णतः पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवान परमात्मा म्हणत असतो की माझ्या इतकं परिपूर्णतम ह्या जगात कोणीही नाही. तरी तुम्ही म्हणतात ताई की देवाला संतांच्या संगतीची गरज आहे. तर ऐका, देवाला संतांच्या संगतीची गरज भक्ती सुखासाठी आहे, वस्तुतः अजिबात नाही. वस्तुतः ही तुमची आमची संगती आहे, परंतु संत तत्व किंवा संत महात्म्यांची संगती ही वस्तुनिष्ठ नसून आत्मनिष्ठ आहे. वस्तुनिष्ठ नसून आत्मनिष्ठ आहे. तर देवाला संतांच्या संगतीची गरज आहे. अहो आणि इतका वेडा होतो, खरंच सांगते महाराज, या भक्ती सुखासाठी इतका वेडा होतो. वेडा झालो लाचा बोलो भक्तीशी. किंवा आणि या सुखासाठी भगवान परमात्मा आपलं वैकुंठ धाम सोडून सुद्धा संतांच्या सदनी येतात आणि पडेल ती कामे करतात. श्री एकनाथजी घरी श्री माधवजी सर्व काम करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडीने भरितो. एक नाही दोन नाही तर अवघे 36 वर्ष कावडीने पाणी वाहतो. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम, सगळे कामं न सांगता करतो. आपलं सुद्धा आता 36 वर्ष पूर्ण झाले आहेत. आता आपली 4थी तपपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. तर असो, तर असं संत, अशी देवाला सुद्धा संतांच्या संगतीची गरज आहे, पण वस्तुतः नसून भक्ती सुखासाठी. परंतु आता संतांचा विचार केला तर संतांना संतांच्या संगतीची गरज ही वस्तुतः नसून ज्ञानोत्तर प्रेम लक्षण भक्ती सुखासाठी संतांना संतांच्या संगतीची आवश्यकता आहे. या भक्ती सुखासाठी भगवान परमात्मा नव्हे, संत नव्हे, तर संपूर्ण जग वेडा होत असतं ह्या भक्ती सुखासाठी. तर ह्या भक्ती सुखासाठी संत सुद्धा वेडे होतात. आता मौली ज्ञानोबारायांचा जर आपण विचार केला, म्हणजे संत चरित्राचं जर अवलोकन केलं तर ज्ञानोबारायांसारखे जीवनमुक्त महात्मे, ज्ञानोबारायांसारखे जीवनमुक्त महात्मे, काय जीवनमुक्तपणा आहे त्यांच्या आयुष्यात. तर वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. जे आपलं वय तुमच्या आमच्याचं बिघडण्याचं आहे,
परंतु माऊलींनी ते गूढ ज्ञान ह्या जगापुरं मांडलं, म्हणजे ती ज्ञानेश्वरी आहे. तर या 16व्या वयामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. हा जीवनमुक्त पण आहे. परंतु ह्या सुखासाठी ज्ञानोबाराय आळंदीवरून पंढरपूरला निघतात. पंढरपूरला आल्याच्या नंतर पंढरपूरला ते येतात. पंढरपूरला आल्याच्या नंतर ते नामदेव महाराजांची भेट घेतात आणि भेट घेतल्यानंतर म्हणतात, अहो ज्ञानोबा, अहो नामदेव महाराज, अहो या सुखासाठी मी अक्षरशः वेळा झालो आहे. तर माझी काय इच्छा आहे, भूतळीचे तीर्थे पाहविणं येणी असे अर्थ म्हणी आहे माझं. कारण जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजनांना सांडिते. माझी अशी इच्छा आहे की ती तुम्ही पुरवावी. मला भूतळीची तीर्थ पाहायची आणि त्या निमित्ताने तुझ्या संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे. देहाची मला या देहाचं सार्थक करायचं, याकरिता तुम्ही माझ्यासोबत तीर्थयात्रेला चला. असं ऐकल्यानंतर आता नामदेव महाराज तर पूर्णपणे स्तब्ध झाले. काय बोलावं कळत नव्हतं. ऐसे बोलून ऐकूनी नामा विचारे मानसी काय द्यावी असे प्रतिवचन. मला तर आता कळत नाहीये की मी यांना काय उत्तर देऊ. मग विठोबाचे पाय आठविले आणि बोले अमृतवचने तयाप्रती. भगवान परमात्म्याचं स्मरण केलं आणि म्हणाले, ऐका ना माऊली, ऐका. तर आत्तापर्यंत अनेक जीवनमुक्त महात्मे झाले, परंतु माझ्या जीवनमुक्तीचा जर आपण विचार केला, माझ्या जीवनमुक्तपणाचा जर विचार केला तर मी माझ्या बाबतीत परतंत्र आहे. माझा जेवढा काही निर्णय आहे हा भगवान परमात्मा घेत असतो. हां, जर भगवान परमात्म्याने मला आज्ञा दिली तर मी तुमच्यासोबत तीर्थयात्रेला येईल. मग सत्वर उठून आले स्वामी जवळा, मस्तक ठेविला चरणावरी, जीवीचा निज भाव सांगे ज्ञानदेव एकूणी पंढरीराव हसी नले. असं सांगितल्यानंतर आता भगवान परमात्म्याला सहजच हसू आलं. भगवान परमात्मा म्हटले की प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती निरंतर तुझी असता हा विचार काय करीसी. अहो माऊली, तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती असताना असं बोलता सलता विचार काय करतात. तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, येरू म्हणे स्वामी बोलिले ते बरवे, परे सार्थक करावे देहाचे. मला ह्या मानवी देहाचं सार्थक करायचे, त्याकरिता मला तीर्थयात्रेला प्रयाण करायचे. मग भगवान परमात्म्याने आपला मोर्चा आता नामदेव महाराजांकडे वळवला. नामदेव महाराजांना म्हणतात, देव मने नाम्या पायी ज्ञान देव मीचे आहे, तो आणि मी नाही तुझा ज्ञान देव आत्मा माझा. प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबाराय माझा आत्मा आहे, तर म्हणून तू निश्चिंतीने आता तीर्थयात्रेला प्रयाण कर. मग मोठ्या जड अंतकरणाने माऊली ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला गेले. सकल तीर्थयात्रा केला. किती केल्या? आता हा जो प्रसंग मी तुम्हाला तीर्थावळीचा सांगितला आहे, हा जवळजवळ 63 ते 64 अभंग आहे तीर्थावळीच्या प्रकरणात आहे. अगदी विस्तृत चिंतन आहे, पण मी अगदी वरपंग घेतलं. वेळेची कालावधी आहे, अगदी वरपंग सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु हे अगदी विस्तृत चिंतन आहे. आणि माझ्यासारखं अज्ञानी पामर एवढं चिंतन करू सुद्धा शकत नाही. ज्याला शेषाच्या जिभ्याचे 2-2 तुकडे झाले, तर माझ्यासारखं अज्ञानी पामर करू शकत नाही. मग माऊली ज्ञानोबारायांनी तीर्थयात्रेला प्रयाण केलं. किती तीर्थ केले? पश्चिम प्रभास आदि करुणे द्वारका, पाहिला सकळी का मोक्षपुऱ्या, एवढ्या सगळ्या सकल तीर्थयात्रा केल्या आणि पुन्हा पंढरपूरच्या दिशेने वाटचाल सुरू केली. पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी भगवान परमात्म्याचे चरण धरले. परंतु चरण धरण्यापूर्वी भगवान परमात्म्याने नामदेव महाराजांना घट्ट आलिंगन दिलं. ही आलिंगनची परंपरा तिथूनच सुरू झाली. बघा तुम्ही जर वारीला गेले आणि माऊलींचं जेव्हा आता भगवान परमात्मा असा आहे ना, आपण इथं उभा आहोत तर आपण देवाला असं आलिंगन देत असतो. ही आलिंगन देण्याची पद्धत तिथून सुरू झाली. तर आपण आलिंगन देत असतो, भगवान परमात्म्याला आपण मिठीत घेत असतो. त्या नामदेव महाराजांना सुद्धा भगवान परमात्म्याने मिठीत घेतलं आणि म्हटले, अहो नामदेव महाराज, कशी तुमची तब्येत? सगळं व्यवस्थित झाली? सकल तीर्थयात्रा कशा झाल्या? कशी वाटते तुम्हाला माऊली ज्ञानोबारायांची संगती? कशी वाटते तुम्हाला संतांची संगती? असं म्हटल्यानंतर माऊली ज्ञानोबाराय नामदेव महाराज म्हणतात, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही देते. या संतांच्या संगतीबद्दल मला सांगता येत नाही, किंबहुना बोलता सुद्धा येत नाही. तर त्यांना जे सुख प्राप्त झालं आहे, आता सुखाचे सुद्धा 2 प्रकार आहेत, व्यवहारिक आणि पारमार्थिक. व्यवहारिक कसं अगदी पटकन सांगताय का, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. एक सद्गृहस्थ पेढे घ्या म्हणत माझ्याजवळ आले. हातावर 2 पेढ्याच्या वड्या ठेवल्या आणि म्हटले, ताई माझा मुलगा 10वीत पास झाला. म्हणजे पास होण्याची गॅरंटी नव्हती तरी सुद्धा पास झाला. मी म्हटलं अभिनंदन आहे, चांगलं आहे. मी त्याला त्याच्या पुढच्या भविष्याच्या शुभेच्छा दिल्या आणि आपले माघारी आले. योगायोग असा घडला की त्याच दिवशी त्यांच्याने माझी पुन्हा भेट झाली. मग भेट झाल्याच्या नंतर
त्यांनी मला आता मी त्यांना दुरूनच पाहिला. आता मी मुळातच जिज्ञासू आहे. तर जिज्ञासूपणामुळे मी कुठं राहत नाही. मी लगेच त्यांना विचारलं की काय झालं. मग त्यांचा स्वभाव थोडा मला विक्षिप्त दिसला. ते म्हटले की काय सांगू ताई, असं म्हटल्याबरोबर माझी ट्यूबलाईट पेटली. यांना काहीतरी दुःखद प्रसंग घडला असावा. मग ते म्हटले की माझ्या मुलाचा म्हणजे माझा मुलगा ज्या वर्गात शिकत आहे त्याच वर्गामध्ये माझ्या नोकराचा मुलगा शिकत आहे आणि त्याचा 10वीत प्रथम क्रमांक आला. मग माझं लगेच लक्षात आलं की परिस्थिती थोडी गंभीर आहे. कारण काही लोकांचं कसं असतं, क्षणे रुष्टा क्षणे तृष्टा रुष्टा तृष्टा क्षणे क्षणे. आता वातावरण मागे पाहिलं आपण कसं होतं, सकाळी ऊन पडायचं मस्तपैकी, लगेच दुपारी पाऊस यायचा, रात्री थंडी वाजायची, असं त्यांचं वातावरण होतं. असं चेंज होत गेलं. तसं त्या गृहस्थांचं पण मला दिसलं की यांचं वातावरण सकाळी वेगळं होतं आणि आता थोडं वेगळं आहे. असं म्हटल्यानंतर मी म्हटले बरोबर आहे. तर असं म्हटल्यानंतर ते म्हटले ताई माझ्या नोकराचा मुलगा 10वीत प्रथम आला. आता नोकराचं जे सुख आहे यातून ह्या सद्गृहस्थाने आपलं सुख वजा केलं. मग याला काय आनंद झाला तर व्यावहारिक आनंद प्राप्त झाला. परंतु नामदेव महाराजांना जो सुख प्राप्त झालंय, त्यांना जे सुख प्राप्त झाले ते त्यांना सांगता येत नाही, किंबहुना बोलता सुद्धा येत नाही. किंबहुना सोय जीव आत्म्याशी आला आहे ते जे हो येतं या नाम सुख. सांगता नाही सुख कीर्ती मुख न पुरे, आवडीने सेवन करू जीवीचे धरू जीवितच. या सुखाबद्दल मला सांगता येत नाही, किंबहुना बोलता सुद्धा येत नाही. कारण हे सुख प्राप्त करण्याकरता अंतकरण सुद्धा तेवढंच उच्च कोटीचं असावं लागतं. परंतु तुमच्या आमच्या अंतकरणाचा विचार केला तर कसं आहे महाराज, आता सध्या नवरात्र बसली, सगळ्यांकडे घट आहेत. घट माहिती सगळ्यांना, मातीचा मडकं. ते मातीचं मडकं आपण दगडावर आपटलं आणि त्याचं काय होतं तर ठिकऱ्या ठिकऱ्या होत असता. का पाषाणाची माता हंडी फुटली जीवी पाहता, जीवी तैसे सर्वता फुटके झाले. आपलं अंतकरण सुद्धा तसंच आहे. अंतकरणाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडल्यात आपल्या. माऊली ज्ञानोबा म्हणतात की तुमचं अंतकरण विशाल नाही. महाभारतकार मीमांसा करताना सुद्धा असंच म्हणतात, अयम नीच पुरविती गणना लघुचेत साम उदार श्रीतरणाम तो वसुधैव कुटुंबकम. तर महाभारतकार काय म्हणतात की अंतकरण संकुचित आहे. कोणाचं ज्यांचं अंतकरणात प्रेमभाव नाही, वात्सल्य नाही, त्यांचं अंतकरण संकुचित आहे. परंतु उदार श्रीतरणाम, ज्यांचं अंतकरण उदार आहे, व्यापक आहे, त्यांच्यासाठी वसुधैव कुटुंबकम, वसुधैव कुटुंबकम. मौली ज्ञानोबा म्हणतात विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. मौली ज्ञानोबा म्हणतात की हे आमचं अंतकरण आहे, याच्याकरता अंतकरण विशाल असावं लागतं. कारण एवढी संपूर्ण सृष्टीला आपल्या हृदयात सामावणं एवढं सोपं नाही महाराज. अहो माऊलीने या जगाच्या कल्याणासाठी पसायदान लिहिलं. स्वतःच्या हितासाठी जो मागत असतो ना त्याला स्वार्थी म्हणतात. पण तू माझे माऊली हे परार्थी आहेत. म्हणजे माऊलींनी संपूर्ण जगाला इतकं उदारपणे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, भावामृत दिलं, अमृत अनुभव दिलं, चांगदेव 65 असे अनेक विपुल ग्रंथ संपदा माझ्या माऊलीने हृदयातून ओतून टाकली. अशी असणारे माझे माऊली ज्ञानोबा आहे. विशाल अंतकरणच आहे. हे अंतकरण ज्यांचं असतं ते संत महात्म्य असतात. साधू थोर जाणं, साधू थोर जाणं, साधू थोर जाणं कलियुगी असो. यथामती यथावकाश प्रवचन करण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या दिवसाचं पुष्प माझ्याकडे गुंफण्याकरिता आलं होतं तो म्हणजे आजचा पहिला दिवस. असं म्हणतात की आजच्या दिवशी फक्त पत्रावळी वाढायची असते, म्हणजे पत्रावळी फक्त ठेवायची असते. मी तेच काम केलं. भगवान परमात्म्याचं इथून पुढे तुम्ही नामस्मरण करा. ज्या देवीची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली ती म्हणजे शैलपुत्री देवी. या शैलपुत्री देवीबद्दल सांगायचं झालं तर ही देवी नंदीवर आरूढ आहे. मुनीला वृषभारूढ म्हणतात. ह्या देवीला वृषभारूढ म्हणतात. आता शैलपुत्री ह्या शब्दाचा जर संधी विग्रह केला, व्याकरणात बोलेल, याचा जर संधी विग्रह केला तर शैल म्हणजे पाषाण. जी देवी पाषाणाप्रमाणे स्थिर आहे, जिचं मन विचलित नाहीये, जी दगडाप्रमाणे स्थित जिचं मन आहे तिला शैलपुत्री म्हणतात. आता याचा इतिहास जर आपण पाहिला तर सती माता हे हिमालयाच्या कन्या होता. त्यांनी निरंतर तपश्चर्या केली. का? कारण त्यांनी शिवशंकरांना मनोमन आपले पती मानले होते. त्या त्यांच्या निष्ठेवर अढळ राहिल्या आणि त्यांनी म्हणजे दगडासारख्या त्या त्यांच्या मतावर ठाम राहिल्या. दगडावरची रेख म्हणजे शेवटची बरं का. तर त्या त्यांच्या मतावर स्थित राहिल्या आणि त्यांनी त्यांनाच आपले पती म्हणून स्वीकार केलं. अशी असणारी शैलपुत्री देवी, ही देवीची जर आपण आराधना केली तर आपण आपले चक्र जागृत करून आपले जे सप्तचक्र आहे. आता नवरात्र महोत्सव, आता हेतू मुख्य हाच आहे. आता थोडं गूढ भाषेत सांगायचं झालं तर नवरात्रीचा हेतू काय आहे
तर ह्या दिवसांमध्ये, ह्या नवरात्रींच्या दिवसांमध्ये आपण आपले योग साधना प्रबळ करू शकतो. जे लोक योगी मुनी आहेत, जे लोक साधू आहेत, तपस्वी आहेत, साधक आहे, या दिवसापासून हे लोक आपल्या साधनेस प्रारंभ करतात. आपल्या नाभिस्थानावर कुंडलिनी शक्ती आहे. माऊली ज्ञानोबा तिला आदिमाया आदिशक्ती कुंडलिनी माता म्हणतात. हिला कुंडलिनी माता माऊली ज्ञानोबा म्हणतात. आधार शक्तीचे अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिदेशी निजे. हिला माऊली ज्ञानोबा आदिमाया आदिशक्ती म्हणतात. ही लाल रंगाची आपल्या नाभिस्थानावर सापाचं वेटोळं घालून बसली आहे. तर या दिवसांमध्ये काय करायचं, हे 7 चक्रांचं भेदन करायचं आणि षडरिपूंवर मात करायची. आजच्या दिवसापासून जे साधक आहेत ते योग साधनेस लागून गेले. पहिला जो चक्र आहे ते म्हणजे मूलाधार चक्र. या मूलाधार चक्रावर जर आपण आपलं मन एकाग्र केलं तर आपण ह्या चक्रांचं हळूहळू पद्धतीने भेदन करू शकतो. ही सोपी प्रक्रिया नाही. याकरिता भरपूर कठोर साधना करून ह्या साधनेतून जावं लागतं. अशी शैलपुत्री माता या देवीच्या जागराने आपण आपलं मूलाधार चक्र जागृत करून आपण अष्टसिद्धी 9 निधी सुद्धा प्राप्त करून घेऊ शकतो. पुराणातलं उदाहरण सांगायचं झालं तर हनुमानजी आहेत, बरोबर आहे. अष्टसिद्धी 9 निधी के दाता, असं बरं दीन जानकी माता, त्यांना अष्टसिद्धी 9 निधींचे दाता म्हटलं जातं. का? कारण त्यांनी ह्या सिद्ध्या प्राप्त केल्या आहे फक्त साधनेच्या बळावर. हे साधनेचं बळ असतं बरं का. हे साधनेच्या बळावर त्यांनी या सगळ्या सिद्ध्या प्राप्त केल्या आहे. बरं, मग लोक म्हणतात ताई बरोबर आहे, तुम्ही उदाहरणा पुराणातलं सांगत नका जाऊ. तर तुम्हाला लेटेस्ट सांगते. स्वामी विवेकानंद ही आयडियोलॉजी आहे, आदर्शवाद आहे. माझा तरी आयुष्याचा आदर्शवाद स्वामी विवेकानंद आहे. ते बालब्रह्मचारी होते. त्यांच्याकडे सगळ्या सिद्ध्या प्राप्त होत्या, परंतु त्यांचे जे गुरु ते रामकृष्ण परमहंस, ह्या रामकृष्ण परमहंसांचा जर विचार केला तर यांनी ह्या सगळ्या सिद्ध्या प्राप्त करून घेतल्या होत्या. कशाच्या जोरावर? योग सामर्थ्य. म्हणजे ह्या दिवसांमध्ये आपण आपलं योग सामर्थ्य प्रबळ करत असतो. का साजरा करत असतो नवरात्र महोत्सव? तर श्री जीवनाची मंगलपूजा बांधून तिने केलेल्या उपकारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि तिने जे महिषासुराचा वध केला ह्या 9 दिवसांमध्ये, त्याच्या प्रित्यार्थ आपण नवरात्र महोत्सव साजरा करत असतो. आपला भाग नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतभरात मोठ्या जल्लोषात, मोठ्या आनंदात हा उत्सव आपण साजरा करत असतो. आपला भाग नव्हे, बंगाल प्रांताचा विचार केला तर काळ्या पाषाणातून लाल जीवा बाहेर निघाली आहे आणि तिने गळ्यामध्ये मुंडमाळ घातली आहे. शत्रूच्या छातीवर त्रिशूळ राहून संपूर्ण रण गाजवणार ती रणरागिणी होऊन गेली. अशी असणाऱ्या आदिमाया आदिलक्ष्मीची आपण पूजा करत असतो. ह्या भगवतीची आपण आराधना करत असतो. तर ह्या 9 दिवसांमध्ये आपण आपल्याकडून जितकी ही योग साधना होईल शक्य तेवढी योग साधना करण्याचा आपण प्रयत्न करा. असो बोलण्याच्या ओघाओघात जर काही अपशब्द निघाले असतील तर ते मी माझ्या वाणीचे दोष समजते. जे काही चांगलं आहे ते माझे गुरुवरांचे आशीर्वाद आहे, माझे माऊली ज्ञानोबा यांची नितांत कृपा आहे. कारण एका बालपामराकडून इतकं ज्ञान बोलून घेणं ही त्यांची सामर्थ्य आहे, त्यांची लीला आहे. बोलण्याच्या ओघाओघात खरंच अपशब्द निघाले असतील तर वाणीचे दोष समजते. ही नारदाची गादी ज्यांच्यामुळे प्राप्त झाली ते असणारे माझे गुरुवर्य, नाव घेत नाही मी मगाशी सांगितलं, परंतु माझे आदरणीय असणारे गुरुवर्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील आणि माझ्या माई असणारे अनिताताई महाराज सुद्रिक पाटील, ज्यांच्यामुळे ही संधी प्राप्त झाली त्यांचे आभार मानते. माझा आवाज काही एवढा खास नाही किंवा काही क्वालिटीने पोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते असणारे दादा, तुमचे सुद्धा अंतकरणापासून आभार मानते. आणि ज्यांनी हे शूट करून घेतलं ते असणारे दादांचे सुद्धा अंतकरणापासून आभार मानते. त्यांचं चॅनल आहे संगीत कला प्रेमी, तर त्यांचे सुद्धा आभार मानते.